ही गोष्ट आहे धीरूभाई अंबानी यांची. 28 डिसेंबर 1932 रोजी गुजरातच्या चोरवाड नावाच्या एका छोट्याशा गावात जन्मलेल्या धीरूभाईंचे बालपण अत्यंत सामान्य परिस्थितीत गेले. त्यांचे वडील हिराचंद गोवर्धनभाई अंबानी हे एक शाळा शिक्षक होते आणि 5 मुलांची जबाबदारी असल्यामुळे कुटुंबाचे उत्पन्न नेहमीच मर्यादित असायचे. घराची परिस्थिती अशी होती की प्रत्येक खर्च विचार करून करावा लागायचा. अशा वातावरणात वाढलेली बहुतांश मुले आपली स्वप्नेही त्यांच्या परिस्थिती इतकी छोटी करून घेतात. पण धीरूभाई वेगळे होते. त्यांना अभ्यासात फारशी आवड नसली तरी जीवन समजून घेण्याची त्यांची क्षमता असाधारण होती. ते लोकांना खूप जवळून निरखायचे, त्यांच्या वर्तनाचा अभ्यास करायचे आणि यश नेमके कोणत्या निर्णयाचा परिणाम असते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करायचे. पण एक गोष्ट जी त्यांना इतर मुलांपेक्षा वेगळी बनवायची ती म्हणजे त्यांची लीडरशिप. शाळेच्या दिवसातच ते कित्येकदा फी कमी करण्यासाठी आणि स्थानिक लोकांच्या हक्कांसाठी छोट्या छोट्या आंदोलनांमध्ये भाग घ्यायचे. त्यांना फक्त स्वतःचे आयुष्य बदलायचे नव्हते, तर त्यांना सिस्टम समजून घ्यायची होती आणि जिथे गरज पडेल तिथे त्याला आव्हानही द्यायचे होते. या दरम्यान एका घटनेने त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीला पहिल्यांदा कृतीत आणले. गावातील मंदिरात एका धार्मिक उत्सव सुरू होता, जिथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठी गर्दी जमली होती. जिथे बाकीचे लोक याकडे फक्त एक परंपरा म्हणून पाहत होते, तिथे धीरूभाईंनी यात एक संधी पाहिली. त्यांनी आपला गल्ला, ज्यामध्ये ते आपली छोटी छोटी बचत जमा करत होते आणि त्या पैशातून एक छोटासा गाडा खरेदी केला. त्यानंतर त्यांनी मंदिराबाहेर भजी विकायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना चांगला नफा झाला. गर्दी होती, मागणी होती आणि पैसाही येत होता. तेवढ्यात एक दिवस कोणीतरी त्यांना म्हटले, "तू एका शिक्षकाचा मुलगा आहेस. हे छोटे काम का करत आहेस?" धीरूभाईने अजिबात न डगमगता उत्तर दिले, "कोणतेही काम छोटे नसते, विचार छोटा असतो." हे फक्त एक उत्तर नव्हते, तर हा त्यांचा संपूर्ण विचारसरणीचा पाया होता. पण जशी गर्दी कमी झाली तशी त्यांची कमाईही संपली आणि इथेच त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. कोणताही भावनिक विचार न करता त्यांनी लगेच काम बंद केले, गाडा विकून टाकला आणि उरलेले पैसे सुरक्षित ठेवले. ही घटना जरी छोटी वाटत असली तरी इथेच त्यांचा खरा बिझनेस माइंडसेट दिसून येतो. ते संधी ओळखायचे, पण तिच्याशी चिटकून राहायचे नाहीत. काही काळानंतर त्यांनी पाहिले की त्यांच्या आसपासचे अनेक लोक येमेनला जाऊन काम करत आहेत आणि परत आल्यावर त्यांची आर्थिक स्थिती सुधारत आहे. त्यांनी यामागचे कारण समजून घेतले आणि अवघ्या 17व्या वर्षी ते आपले मोठे भाऊ अमनिक लाल यांच्याकडे येमेनला गेले. तिथे पोहोचल्यावर त्यांना एक कंपनीच्या पेट्रोल पंपावर नोकरी मिळाली. त्यांचा पगार जरी जास्त नव्हता, पण काम करण्याची त्यांची पद्धत त्यांना इतरांपेक्षा वेगळी बनवायची. ते फक्त पेट्रोल विकत नव्हते, तर ग्राहकांना जास्त प्रमाणात पेट्रोल घेण्यास प्रवृत्त करायचे. त्यांच्या या रणनीतीमुळे पेट्रोल पंपाची कमाई वाढू लागली आणि लवकरच त्यांना मॅनेजर बनवण्यात आले. पण खरी शिकवण नोकरीच्या बाहेर मिळत होती. ते बऱ्याचदा महागड्या हॉटेल्समध्ये जाऊन बसायचे. हे फक्त चहा पिण्यासाठी नव्हते, तर शिकण्यासाठी होते. त्यांच्याकडे 2 पर्याय होते, सस्त्या चहाची टपरी किंवा महागडे हॉटेल. पण त्यांनी महागडे हॉटेल निवडले, कारण तिथे त्यांना श्रीमंत लोकांचे बोलणे ऐकण्याची संधी मिळायची. त्यांना समजून घ्यायचे होते की पैसा कसा बनतो, कोणते निर्णय माणसाला श्रीमंत बनवतात. एक दिवस त्यांनी 2 लोकांचे बोलणे ऐकले की येमेनमध्ये चालणाऱ्या चांदीच्या नाण्याच्या धातूची किंमत ही त्यांच्या मूळ मूल्यापेक्षा जास्त आहे. जिथे ही गोष्ट इतरांसाठी फक्त एक माहिती होती, तिथे धीरूभाईंसाठी ती एक मोठी संधी बनली. त्यांनी एक मशीन खरेदी केली आणि मोठ्या संख्येने नाणी वितळवून त्यातून नफा कमावण्यास सुरुवात केली. हा काही छोटा प्रयोग नव्हता. त्यांनी हजारो नव्हे तर लाखो नाणी वितळली आणि सिस्टीममधील एका छोट्या त्रुटीला मोठ्या प्रॉफिट सिस्टीममध्ये बदलले. काही काळ सर्व काही ठीक चालले, पण हळूहळू बाजारात नाण्याची टंचाई जाणवू लागली आणि सरकारला संशय आला. तपास सुरू झाला आणि परिस्थिती गंभीर होत गेली. पण धीरूभाईंनी वेळेवर निर्णय घेतला. त्यांनी आपले पैसे गोळा केले आणि ते तातडीने भारतात परत आले. वर्ष होते 1958. जेव्हा ते भारतात परतले तेव्हा त्यांचे वडील ते नोकरी सोडून आल्यामुळे नाराज होते. नातेवाईकही टीका करत होते. त्यांच्या वडिलांनी म्हटले, "तू नोकरी सोडून आलायस, तू उद्ध्वस्त होशील." पण धीरूभाईंनी तिथे उभे राहून सांगितले, "जर मी बाहेर जाऊन माझे नशीब बदलवू शकतो, तर स्वतःच्या देशात येऊन सर्वांचे नशीब बदलवू शकतो." तर स्वतःच्या देशात येऊन सर्वांचे नशीब बदलवू शकतो. आणि मग त्यांनी कोणाचेच ऐकले नाही. काही काळानंतर त्यांनी कोकिलाबेन यांच्याशी विवाह केला आणि आपली स्वप्ने साकार करण्यासाठी मुंबईची वाट धरली. मुंबईत अवघ्या 5,000 रुपयांसह त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. पण हा रस्ता सोपा नव्हता. टेक्स्टाईल इंडस्ट्रीवर आधीच प्रस्थापित लोकांचे नियंत्रण होते.
पण खरा खेळ बाजारात नव्हता तर सिस्टममध्ये होता. लायसन्स राजच्या त्या काळात परवानगीशिवाय काहीही शक्य नव्हते. नवीन लोकांसाठी दरवाजे बंद होते. पण धीरूभाई ते दरवाजे तोडण्यासाठी आले होते. मित्रांनो, एक दिवस त्यांना गोल्फ ग्राउंडवर बोलावण्यात आले आणि सांगण्यात आले की जर एकाच शॉटमध्ये बॉल या खड्ड्यात टाकलाच तर डील पक्की. धीरूभाईंनी गोल्फ स्टिक उचलली नाही. त्यांनी बॉल हातात घेतला, थेट चालत गेले आणि खड्ड्यात टाकून दिला. कारण शर्तीमध्ये कुठेही लिहिले नव्हते की बॉल स्टिकनेच मारायचा आहे. खूप संघर्षानंतर त्यांना इंडस्ट्रीत प्रवेश मिळाला. पण खरी समस्या अजून बाकी होती. फॅक्टऱ्या महागड्या दरात माल विकायच्या आणि खरेदीदार तो सस्त्यात मागायचे. मधला व्यापारी नेहमी भरडला जायचा. धीरूभाईंनी ही व्यवस्था स्वीकारली नाही. त्यांनी व्यापाऱ्यांना एकत्र केले आणि सांगितले, फॅक्टरीवाले मिळून आपल्याला महाग विकतात आणि खरेदीदार मिळून आपल्याकडून स्वस्त खरेदी करतात आणि मध्ये आपण सर्वात जास्त मेहनत करूनही गरीब आहोत. ही फक्त बिझनेसची नव्हे तर विचार बदलण्याची सुरुवात होती. त्यांनी व्यापाऱ्यांना संघटित केले आणि चांगल्या अटीवर काम करण्याचा निर्णय घेतला. 1966 गुजरातच्या नरोदामध्ये त्यांनी आपली स्वतःची टेक्सटाईल मिल सुरू केली आणि विमल ब्रँड लॉन्च केला. जेव्हा विमल बाजारात आला तेव्हा फक्त कापड विकले गेले नाही तर संपूर्ण मार्केटचे समीकरण बदलले. लोकांना पहिल्यांदाच समजले की उत्तम दर्जाचे कापड सस्त्या दरातही मिळू शकते. अवघ्या 2 दिवसात दुकानाबाहेर लांबच लांब रांगा लागल्या. जेव्हा लोक म्हणाले की तुला कोणी ओळखत नाही, तुझे कपडे विकले जाणार नाहीत, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, एक दिवस असा येईल जेव्हा टाटा बिर्लाच्या आधी माझे नाव घेतले जाईल. आणि हा फक्त एक दावा नव्हता तर येणाऱ्या काळाची ती घोषणा होती. 1977 त्यांनी आपली कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट केली. जेव्हा कंपनी पब्लिक झाली तेव्हा लोक फक्त शेअर्स खरेदी करत नव्हते तर ते एका विचारावर विश्वास ठेवत होते. लाखो लोक अशा एका माणसावर विश्वास ठेवत होते जो कधी काळी भजी विकायचा. त्यानंतर खरे युद्ध सुरू झाले. बाजारातील मोठ्या खेळाडूंनी रिलायन्सच्या विरोधात सट्टा लावला, शेअर्स पाडण्याचा प्रयत्न केला. पण धीरूभाईंनी खेळ उलटवला. जिथे घसरण होणार होती तिथे शेअर्समध्ये प्रचंड उसळी आली. त्या दिवशी रिलायन्स नाही तर तो विचार जिंकला होता. त्यांच्या शेअर होल्डर्सच्या बैठका इतक्या मोठ्या होऊ लागल्या की त्या स्टेडियममध्ये आयोजित कराव्या लागायच्या. तिथे हजारो लोक फक्त एका बिझनेसमनला ऐकण्यासाठी यायचे. पण धीरूभाई इथेच थांबणारे नव्हते. त्यांना समजले होते की जर खरा खेळ खेळायचा असेल तर फक्त प्रॉडक्ट नाही तर संपूर्ण व्हॅल्यू चेन नियंत्रित करावी लागेल. कापड बनते फायबरपासून, फायबर बनते केमिकलपासून आणि केमिकल्स येतात पेट्रोलियमपासून. म्हणजेच जर वर जायचे असेल तर थेट मुळापर्यंत उतरावे लागेल. याच विचारातून त्यांनी पाताळगंगा येथे पॉलिस्टर प्लॉट सुरू केला. आता रिलायन्स स्वतः फायबर बनवू लागली होती. पण तरीही काही गोष्टींसाठी त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागायचे. हे परावलंबित संपवण्यासाठी त्यांनी पुढचे पाऊल टाकले. पेट्रोकेमिकल प्लांट्स. आता कंपनी स्वतः रॉ केमिकल्स बनवू लागली. हळूहळू रिलायन्स एका अशी कंपनी बनत होती जी प्रत्येक टप्प्यावर स्वतःचे नियंत्रण ठेवत होती. पण त्यांचे व्हिजन अजून अपूर्ण होते. आता बारी होती ऑइल रिफायनरीची. त्यांनी निर्णय घेतला की रिलायन्स कच्च्या तेलापासून ते फायनल प्रॉडक्टपर्यंत सर्व काही स्वतः बनवेल. गुजरातच्या जामनगरमध्ये एका अवाढव्य प्रोजेक्ट सुरू झाला ज्याने भारताचा औद्योगिक इतिहास बदलून टाकला. एक अशी रिफायनरी जी एकटीच देशातील क्रूड ऑइलचा मोठा हिस्सा प्रोसेस करू लागली. तिथून डिझेल, पेट्रोल, केरोसिन आणि हाय व्हॅल्यू पेट्रोकेमिकल्स बाहेर पडू लागले. आता रिलायन्स कोणावरही अवलंबून नव्हती. ती एका कंप्लीट व्हॅल्यू चेन बनली होती. कधी काळी पेट्रोल पंपावर काम करणारा मुलगा आता त्याच इंडस्ट्रीची दिशा ठरवत होता ज्यावर संपूर्ण जग चालते. 1986 धीरूभाई अंबानी यांना हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की आता आयुष्य पहिल्यासारखे राहणार नाही. पण धीरूभाई हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी स्वतःला बदलले, आपली जीवनशैली बदलली आणि काही महिन्यातच पुन्हा उभे राहिले. आणि इथूनच त्यांच्या आयुष्याचा सुवर्णकाळ सुरू झाला. रिलायन्स आता फक्त एक कंपनी नव्हती तर ती एक अजस्र औद्योगिक साम्राज्य बनली होती. एक असे नाव जे संपूर्ण भारतात गुंजत होते. पण
प्रत्येक महान कथेचा एक अंत असतो. वर्ष 2002मध्ये धीरूभाई अंबानी यांना दुसरा स्ट्रोक आला. यावेळची लढाई थोडी कठीण होती. 6 जुलै 2002 हा तो दिवस होता जेव्हा एका युगाचा अंत झाला. त्यांच्या जाण्यानंतर साम्राज्य थोडे हलले. मुकेश आणि अनिल यांचे रस्ते वेगळे झाले आणि रिलायन्स 2 भागात विभागली गेली. पण खरी कहाणी पुढे नेली त्यांचे मोठे सुपुत्र मुकेश अंबानी यांनी हा वारसा फक्त सांभाळला नाही, तर त्याला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. जामनगर रिफायनरी जगातील सर्वात मोठी रिफायनरी बनली. पण त्यांचे व्हिजन इथेच थांबले नाही. त्यांना समजले होते की येणारा काळ हा डिजिटल जगाचा आहे. आणि मग आले वर्ष 2016. जिओ, एक असे पाऊल ज्याने संपूर्ण देशाचे चित्र बदलून टाकले. इंटरनेट स्वस्त झाले, गावे जोडली गेली आणि कोट्यावधी लोक पहिल्यांदाच डिजिटल जगाशी जोडले गेले. आता रिलायन्स फक्त एक कंपनी नाही, तर ती एक इकोसिस्टम आहे. एनर्जी, टेलिकॉम, रिटेल, डिजिटल, प्रत्येक क्षेत्रात एकच नाव आहे, रिलायन्स. जो मुलगा कधी काळी मंदिराबाहेर भजी विकत होता, त्यानेच पुढे जाऊन असे साम्राज्य उभे केले, ज्याचे मूल्य आज लाखो कोटी रुपयांमध्ये आहे. रिलायन्स ही भारतातील सर्वात शक्तिशाली कंपन्यांपैकी एक आहे. एक वेळ अशी आली जेव्हा अंबानी कुटुंब आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंब बनले. जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांचे नाव सामील झाले. तेल ते टेलिकॉम, रिटेल ते डिजिटल, असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे त्यांचा प्रभाव नाही. लाखो लोक त्यांच्यासाठी कामं करतात आणि करोडो लोक त्यांच्या सेवा वापरतात. पण एवढ्या मोठ्या साम्राज्याची सुरुवात फक्त 5,000 रुपयांमधून झाली होती. ना कोणती गॅरंटी, ना कोणते सेफ्टी नेट. होती ती फक्त एकच विचारसरणी, छोटा विचार करू नका. आणि म्हणूनच आज धीरूभाई अंबानी यांचे नाव फक्त श्रीमंत लोकांमध्ये नाही, तर अशा लोकांमध्ये घेतले जाते ज्यांनी खेळायचा संपूर्ण नियमच बदलून टाकला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील करा आणि कमेंटमध्ये तुमचे मत मांडा. तसेच सातारचे मार्क्सवाली ताई या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.